लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। सद्गुरु वासुदेव महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। एक 5 मिनिटं नामस्मरण करूया। श्रीराम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु दत्तात्रेय स्वामींच्या या 300व्या पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात काल झालेली आहे। गेल्या 19 वर्षापासून आपलं इथे अव्याहतपणे दासबोध पारायण होत असतं। संध्याकाळी कीर्तन प्रवचन वगैरेचा कार्यक्रम असतो, हरिपाठ होतो, करुणाष्टक होतात आणि सर्व चैतन्य एक तऱ्हेचं चैतन्य गावात पसरतो। अशा या उत्सवाचं सुरुवात करण्यापूर्वी किंवा काल सुरुवात झालेली आहे, प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व लोकांना एक आनंदाची बातमी किंवा एक माहितीपर बातमी सांगायची इच्छा आहे। ती बातमी अशी की दत्तात्रेय स्वामींचा ग्वाल्हेरचा जो मठ आहे हा शिरगाव मठ आहे आणि याची जी शाखा ग्वाल्हेर मठाची शाखा आहे आबा महाराज मठ, या मठाद्वारे यंदा दासबोधाच्या बाबतीमध्ये एक विशेष कार्य झालेलं आहे। किंबहुना समर्थ कृपेने दत्तात्रेय स्वामींच्या कृपेने ते कार्य अतिशय निर्विघ्नपणे संपन्न झालेलं आहे। आणि ते कार्य म्हणजे असं, उत्तर हिंदुस्थानामध्ये जेव्हा आपण समर्थांच्या बाबतीत विचार करतो किंवा प्रचार करायचा प्रयत्न करतो तेव्हा लोकांची सारखी मागणी होती की दासबोध दासबोध, तुम्ही सारखं सारखं दासबोध म्हणता, पण त्याचा आम्हाला हिंदी लोकांना काय त्याचं हे दासबोध मूळ मराठीमध्ये आहे। काही लोकांनी हिंदीमध्ये त्याचा अनुवादही केलेला होता, पण तो अनुवाद गद्य ह्याच्यामध्ये होता, पद्य ह्याच्यात नव्हता, पदांमध्ये नव्हता, त्याचा अर्थ लिहिलेला होता। आणि जोपर्यंत ती प्रासादिक वाणी, समर्थांची प्रासादिक वाणी त्यांच्या कानावर येत नव्हती तेव्हा तोपर्यंत त्या लोकांना समाधान नव्हतं। आपल्या ग्वाल्हेरचे डॉक्टर मानस मनोहर दुबे
अत्यंत प्रगल्भ विद्वान, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतचे विद्वान असे डॉक्टर मानस मनोहर दुबे यांनी अव्याहतपणे 12 वर्षाची तपस्या करून हिंदी दासबोधाचं रूपांतर केलेलं आहे. हिंदीमध्ये दासबोधाचं रूपांतर केलेलं आहे. आणि या ग्रंथाची विशेषता अशी, मराठीमध्ये ओवी हा प्रकार आहे, पण हिंदीमध्ये ओवी हा प्रकार नाही आहे. आणि हिंदी लोकांमध्ये, हिंदी प्रांतामध्ये रामचरित मानस आपल्या सर्वांना माहीत असेल. रामचरित मानस हे अत्यंत, तुलसीदासांचा रामचरित मानस हे अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि रामचरित मानसची भाषा ही अवधी भाषा आहे, म्हणजे हिंदीचीच एक उपभाषा आहे, अवधी भाषा. त्या अवधी भाषेमध्ये रामचरित मानस आहे. आणि विशेषतः ते दोहा, चौपाई आणि छंद वगैरे हा जो प्रकार हिंदीतला आहे, त्या प्रांतातला तो असल्यामुळे तो त्या पद्धतीने ते रामचरित मानसची रचना झालेली आहे. आणि त्यांना जसं आम्ही ज्ञानेश्वरी, दासबोध, हरिपाठ वगैरे असं म्हणतो, जे आमच्या रक्तामध्येच भिनलेलं आहे. आम्हाला ते निराळं शिकायची गरज नसते. लहानपणाचं म्हणजे तरुण वयात येत असताना ते केव्हा शिकलं जातं, रामरक्षा केव्हा पाठ होते, भीमरूपी कधी आम्ही म्हणतो आम्हाला माहीत नसतं. जय जय रघुवीर समर्थ किंवा ज्ञानेश्वर महाराज की जय किंवा तुकाराम महाराज की जय आम्ही केव्हा म्हणतो, केव्हा शिकलो आम्हाला माहीत नसतं. तद्वत रामचरित मानसच्या दोहे चौपाई त्यांना मुखोद्गत असतात, लहान लहान मुलांना सुद्धा. आणि अतिशय मराठी माणसाला जरी ते कठीण वाटत असलं, म्हणजे आम्ही त्या प्रांतात राहतो तरी अजूनही आम्हाला ते कठीण वाटतं. पण त्या लोकांच्या ते त्यांना बाळकडू मिळालेलं असल्यामुळे त्यांना त्याच्यावर अतिशय त्यांचा प्रभाव असतो. आणि रामचरित मानस ऐकत असताना आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यांची भावमुद्रा सुद्धा निराळी असते श्रोत्यांची. ते कदाचित शिकलेले सवरलेले नसतील, पण ते जेव्हा रामचरित मानस ऐकतात तेव्हा ते असे हात जोडून आपल्याला अतिशय विनम्रपणे ऐकतात की आपण रामचरित्राचं गायन ऐकत आहोत, आपण अत्यंत म्हणजे आपण अत्यंत भाग्यवान आहोत. हा जो प्रकार आहे, त्यामुळे त्यांच्या याच्यावरती दासबोध त्यांना अर्पण करत असताना किंवा हिंदी भाषेत करत असताना त्यांच्या दुबेजींवर सुद्धा अतिशय दडपण होतो. आणि आपल्याला सांगण्यात म्हणजे अतिशय आनंद होतो. गोविंद देवगिरी स्वामी महाराज, आपण सर्व लोकांना जाणता, आचार्य किशोरजी व्यास यांनी या ग्रंथाचं ग्वाल्हेरमध्ये प्रकाशन केलं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. तो ग्रंथ मी आपल्यासमोर आत्ता दत्तात्रय स्वामींना मी दाखवला, त्यांच्यासमोर अर्पण केला. 23 नोव्हेंबर 2016 म्हणजे जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी त्या कार्यक्रम ग्वाल्हेरला झाला. आणि आपल्याला दाखवण्याकरता हा ग्रंथ इथे आणलेला आहे. आपण इथे दासबोधाचंच हे वातावरण आहे, म्हणजे ही जी जागा आहे ही जी खरोखर दासबोधाची माहेरच आहे, माहेरभूमी आहे ही. दासबोध जरी शिवथर घळीमध्ये लिहिलेला असला तरी प्रत्यक्ष दासबोधाचं बरंच कार्य शिरगाव मठात झालेलं आहे. आपण त्या विषयाकडे थोडंसं येऊया. कारण दासबोध जेव्हा पारायण होत आहे, 19 वर्षापासून आपण दासबोध पारायण करीत आहोत. काहीतरी चिंतन त्याच्यावर, काही नवीन चिंतनाचा काही भाग आपण बघू शकू का, या उद्देशाने इथे बसलेलो आहे. आपण सर्व लोकांना जाणते लोक आहात, मला याची पूर्ण कल्पना आहे. काहीतरी नवीन विषयाचं चिंतन करू शकू का, हा प्रयत्न आहे. तत्पूर्वी मी आपल्याला दासबोध दाखवतो. हे बघा, हा 1150 पानं याच्यात आहे. 1165 पानाचा तयार झालेला आहे. आणि प्रत्येक ओवीला त्यांनी तेवढ्याच ओवीला त्यांनी त्या हिंदी दुवा चौपाईमध्ये रूपांतर केलेलं आहे. मी थोडंसं आपल्याला एखाद चुणूक दाखवतो. आम्हालाही पाठ नाही आहे हा ग्रंथ. आपण म्हणतो, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने काय प्राप्त आहे श्रीराम. समर्थांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच हा प्रश्न टाकलेला आहे. श्रोता, खरं म्हणजे हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. संवाद असल्यामुळे श्रोता हा विचारतोय की तुम्ही दासबोध सारखं करतात, काय आहे दासबोध, दासबोधामध्ये काय आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने काय प्राप्त आहे श्रीराम. आम्ही का श्रवण करायचं दासबोधाचं, आम्ही का पारायण करायचं, काय कारण आहे याचं. आता आपण त्याच्या विवेचनावर जाण्यापूर्वी आता हिंदी दासबोधात त्याची हिंदी ओळख कशी झाली आपल्याला सांगतो मी. श्रोता पूछे ग्रंथ क्या, श्रोता पूछे ग्रंथ क्या, वर्णित कौन विचार, श्रवण करे फल होत क्या, कहू बात विस्तार. आपल्याला लक्षात आलं असेल, एवढी हिंदी आहे, सर्व लोकांना टीव्ही मुळे सगळ्या हिंदी येते. श्रोता पूछे ग्रंथ क्या, श्रोते पुसती कोण ग्रंथ. आता अनुवाद बघा. श्रोता पूछे ग्रंथ क्या, वर्णित कौन विचार,
काय सांगितलं ह्याच्यामध्ये, कुठला विचार आहे? वर्णित कौन विचार, श्रवण करे फल होत क्या, कहू बात विस्तार. अशा पद्धतीने याचा अनुवाद झालेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी ते वाचलेलं आहे त्यांना अतिशय आवडलेला आहे तो. आणि हे कार्य दत्तात्रय स्वामींनी एक ओळ आणखीन म्हणतो, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने काय प्राप्त आहे श्रीराम. आता दुसरी ओळ, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला जी विशद, भक्ती मार्ग श्रीराम. समर्थ म्हणतात किंबहुना सद्गुरू म्हणतात की हा गुरु शिष्यांचा संवाद असून आणि यात भक्ती मार्ग विशद केलेला आहे. आता ह्या ओळीचा यांनी बघा अनुवाद कसा केलेला आहे बघा, मनोहर दुबेजींनी. गुरु शिष्य संवाद युत, वदित लिखित यह ग्रंथ, गुरु शिष्य संवाद युत, वदित लिखित यह ग्रंथ, करत विवेचन विशद सब, पावन भक्ति पंथ, सियावल रामचंद्र की जय, हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ. मला आपल्याला सांगायचा हेच उद्देश होता की जसं समर्थांची वाणी आहे तेवढीच प्रसादिक वाणी त्यांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना 12 वर्ष हे ग्रंथ लिहायला लागले. दासबोधामध्ये 7751 ओव्या आहेत आणि त्या प्रत्येक ओवीचा त्यांनी भावयुक्त अनुवाद केलेला आहे. आणि शेवटी आपल्याला सांगता नाही होतं, 12 वर्षामध्ये त्यांच्या घरी काही अडचणी आल्या, 2-4-5 वर्ष ते काम थांबलं आणि जेव्हा त्यांनी सुरू करायचा प्रयत्न केला तोपर्यंत 14 दशक पूर्ण झालेले होते आणि त्यांना पुढे सुचेना असं झालं. त्यांना असं वाटलं की माझं काम आता अर्धवट राहणार की काय, काही कळतच नाही कसं करावं काय करावं, मग ती गुंग झाल्यासारखी झाली. आणि अशा वेळी धाकटे बंधू उपेंद्र, आपण सगळे ओळखतात त्यांना, ते आणि 2 जण मग आम्ही त्यांना गडावर पाठवलं. आणि गडावर आल्यानंतर ते वाटेत असं म्हणाले कि आपके जो हिंदी मराठी लोग हैं ना, इनको बाकी सब तो ग्रंथ ठीक है लेकिन रामचरितमानस के ऊपर कोई प्रेम नहीं है. आणि आम्हाला ते ऐकावं लागलं कारण ते खरं आहे कुठेतरी. रामचरितमानस आपल्याला तेवढं ग्राह्य नाहीये, त्याची भाषा आपल्याला तेवढी कळत नाही. म्हणजे आपण महाराष्ट्रात आण म्हणून नाही सांगत नाही, आमच्या ग्वाल्हेरच्या प्रांतामध्ये सुद्धा ती स्थिती आहे. मराठी लोक जे आहेत त्या बाजूचे आहेत, आम्हाला सुद्धा तेवढा ग्रंथ कळत नाही तो. त्यामुळे त्यांना फार ते ऐकावं लागलं आम्हाला. आणि आपल्याला गंमत सांगतो, जेव्हा ते समर्थांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता गेले गडावरती, त्यावेळेला कुणी एक रामदासी, कुणी उत्तर हिंदुस्थानातला रामदासी रामचरित मानसचं गायन समर्थांच्या समाधी पुढे करत होता. आणि हे बघितल्यानंतर त्यांना ते म्हणाले की बाकी बात मेरे को, मैं माफी मांगता हूँ, मेरी गलती हुई, कोई लोग सुने ना सुने लेकिन समर्थ रामदास जी रामचरित मानस सुन रहे हैं. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं, खूप त्यांना आनंद झाला. आणि त्यानंतर मारुती व रामदासी तिथे होते, त्यांनी त्यांना महिनाभर ठेवून घेतलं. आणि त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की मला असं वाटतं की कुणीतरी सांगतंय की लिही तू, मी सांगतो लिही. आणि धड 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 त्यांनी महिनाभरामध्ये 6 दशक पूर्ण केले. आणि ते संपूर्ण कार्य त्यानंतर ते प्रिंटिंगला, या गोष्टीला 15-16 वर्ष झाले. ते आता 80 वर्षाचे असल्यामुळे त्याला याचं संपादन यंदा आपल्याला प्रकाशन करणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्यामुळे आपल्याला इथे काही कार्य करायचं होतं, आपलं काही नियोजित कार्य यावर्षी आपलं इथे होतं, काही बांधकाम करायचं, जीर्णोद्धाराचा आपल्याला विचार करायचा होता, अजूनही काही आणखीन बाबतीत विचार करायचा होता. ते काम थोडंसं लांबणीवर पडलं. त्याचं कारण असं की समर्थांचा जो आपला जो प्रमाण ग्रंथ आहे, म्हणजे समर्थ खरं म्हणजे दासबोध हे नुसता ग्रंथ नसून समर्थांचं ते वाङ्मयीन रूपच आहे. समर्थ म्हणतात, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. म्हणजे असं हे कार्य दत्तात्रय स्वामी मठ शिरगावाच्याच काय म्हणायला पाहिजे ब्रांच मध्ये किंवा त्याच्या दुसऱ्या शाखेने ग्वाल्हेरच्या शाखेने हे केलेलं असल्यामुळे हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य दत्तात्रय स्वामींनी आपल्याकडनं करून घेतलेलं आहे. त्यामुळे या वर्षीचा आपला एक फार मोठी ही जमेची बाजू धरलेली आहे आणि त्याचा खूप प्रचार प्रसार चालू आहे. जे कोणी हिंदी लोक असतील, आपल्या मित्र, आपले परिचित लोक, आपण त्यांना सांगावं हा ग्रंथ सगळ्यांकरता उपलब्ध आहे. असो, आपण आपल्या आता मुख्य विषयाकडे येऊया. थोडा उशीर झालेला आहे प्रवचनाला आणि रात्री आपल्याला कीर्तनही अजून ऐकायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक अशी म्हण आहे, नर ऐसी करणी करे तो नरका नारायण होय. म्हणजे
या मनुष्य देहामध्ये आम्हाला अशी परमेश्वराने किंवा संत महंतांनी किंवा आमच्या संस्कृतीने अशी काही व्यवस्था करून दिलेली आहे की 84 लक्ष योनीतनं आम्ही जेव्हा भटकत 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 आम्हाला नरदेह किंवा मनुष्य देह प्राप्त होतो, याच्यामध्ये आम्ही ह्या जो येरधारा आहे ही जी हेलपाटा आहे सारखे बहु हिमपुटे होईजे माय पोटी, समर्थ म्हणतात प्रत्येक वेळा आईच्या उदरामध्ये येणं, 9 महिने आम्ही त्या उदरामध्ये राहणं, आणि ते सुद्धा कसं अधोमुख ते दुःख, अधोमुख रे दुःख त्या बाळकासे. म्हणजे आमची स्थिती अशी असते की डोकं आमचं खाली असतं आणि पाय वर असतात, आणि जर पाय आमच्या खाली राहिले तर लोक म्हणतात उलट झालं म्हणून. म्हणजे अशा अवस्थेमध्ये आम्ही 9 महिने आईच्या पोटात काढतो. भाऊ हिमपुटे म्हणजे आमचा जीव कासावीस असतो, आणि त्यावेळी आम्ही म्हणत असतो की देवा तू मला सोडो, मला सोडो, मला सोडो. मी बाहेर आल्यानंतर, या जगामध्ये आल्यानंतर मी तुझंच नाव घेईन, आणखीन काही करणार नाही. मी मागच्या योनींमध्ये मी सगळं फार करून चुकलेलो आहे, मला तू सोडव. आणि नेमकं होतं काय की सोहम सोहम असं म्हणत असताना आम्ही बाहेर आल्यानंतर एकदम कोहम कोहम करून क्याव क्याव करून रडू लागतो. आणि परमेश्वराला ज्यांनी आम्हाला इथे घातलं, ज्यांनी आमच्यामुळे आम्हाला नरदेह प्राप्त झाला, त्यालाच आम्ही बाकी काही करत नाही, पण त्याला नक्की विसरतो. संत म्हणत असे म्हणतात की नर ऐसी करणी करे तो नरका नारायण होय. म्हणजे आमच्यात ही व्यवस्था आहे की जर आम्ही नर आहोत, आता आपल्याला थोडंसं हे ठरवावं लागेल की 2 पायाचा प्रत्येक मनुष्य नरच आहे का म्हणून. म्हणजे आम्ही नर आहोत का? पाय आम्हाला 2 आहे, हात आम्हाला 2 आहे, बरोबर आहे, पण खरोखर आम्ही नर आहोत का? जेव्हा नर आपण या गोष्टीचा मनुष्य योनीचं विवेचन करतो, काही पर्यायी शब्द आठवतात आपल्याला. एक म्हणजे जनता. जनता म्हणजे काय? जी फक्त जन्माला येते ती जनता. तिचं काम फक्त जन्माला येणं, का आलो माहित नाही, कुठे जायचंय माहित नाही, केव्हा जायचंय माहित नाही. एक उर्दू शायरचा एक मला आठवलं एक वाक, लाई हयात आहे, तो म्हणतो, त्यांनी सर्वसाधारण माणसाबद्दल सांगितलंय, लाई हयात आहे कजा लेचली चले. म्हणजे हयात म्हणजे काय की जे जन्म घालतो ना आपण, जी संस्था आहे जन्म घालणारी, काहीतरी जे एक संस्था म्हणा, काही म्हणा, तिने आम्हाला पाठवलं, मी आलो, आम्हाला माहित नाही, आम्हाला वरतून ढकललं गेलं की जा जा आपल्या काय म्हणतात त्याला भूमीवर जा, जन्माला ये, आम्ही आलो. कजा ले चली चले. कजा म्हणजे मौत, ज्याला म्हणतात मृत्यू. मृत्यूने म्हटलं चाललंय, झालं तुझी वेळ झाली, आपण मानगुट धरली, आम्हाला घेऊन गेला. कजा ले चली चले न अपनी खुशी आहे ना अपनी खुशी चले. म्हणजे आम्ही आपल्या स्वतःच्या इच्छेने आलोही नाही, आणि आपल्या इच्छेने आमची जायची इच्छा नसताना आम्हाला तो मानगुट धरून घेऊन जातो. संत महंतांचं असं म्हणणं आहे की हे बरोबर नाहीये. म्हणून एक जनता म्हणजे जी अवलोकन करते, जिचं काम फक्त अवलोकन करणं, आम्ही जन्माला आलो, खाओ पिओ मौज करो, तसं नसावं. त्यानंतर येतात लोक. एक शब्द येतो लोक. लोक म्हणतो ना, लोक आले, लोक. लोक म्हणजे काय? जे अवलोकन करतात ते लोक. त्यांना करायचं काही नाहीये, फक्त बघायचं आहे, गर्दी करायची, ते अवलोक. लोकन करणं ते अवलोक. नंतर येते की मानव असा शब्द येतो, मनुष्याकरता एक मानव शब्द येतो. मानव म्हणजे काय? तो मानव म्हणजे जो मनन करतं ते मानव. मनन म्हणजे काय की मी चिंतन करतो, मी का आलो इथे, मला हा मनुष्य देह कशा करता प्राप्त झालेला आहे, या देहाचं उद्दिष्ट काय आहे, जे विषय मी इतर जन्मांमध्ये जे मुक्तपणे भोगले ते विषयच मी इथे संपादन करायचे का, त्या विषयांचं सेवन मी इथे करायचं का, की मला अजून काही माझ्या मागे काही आणखीन उद्दिष्ट आहेत, हे जो विचार करतो त्याला म्हणतात मानव. आणि एक अजून शब्द येतो, आणि तो म्हणजे नर. संत महंतांनी या नर शब्दावरती बरीच काही व्याख्यानं केलेली आहेत बरं का. नर म्हणजे न क्षुद्र विषय रमते आता नरा, असा एक शब्द आहे तो, जो क्षुद्र विषयामध्ये या कसा न क्षुद्र विषय रमते आता नरा, असं एक त्या नर शब्दाची व्याख्या करताना सांगितलंय. क्षुद्र विषयामध्ये जो रमत नाही, जो आपल्या जीवनातलं उद्दिष्ट आपलं गाठण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना मी कशा करता आलेलो आहे, मला कुठे जायचंय, का जायचंय, मला कशा करता पाठवलेलं आहे, आणि आता यापुढे हा नरदेह पुन्हा मिळेल की नाही याची शाश्वती नाही, तेव्हा याचा भरपूर उपयोग करून संत महंतांनी सांगितलेल्या मार्गावरून जाऊन आणि हा प्रवास कुठेतरी थांबला पाहिजे. हा जो येरझारा आहे, सारखा मी सारखा भूमीवर येतो, सारखा जन्ममरणाचा हा जो येरझारा चाललाय, हा थांबवला पाहिजे कुठेतरी. बघा, आपण लक्षात द्या, कुठेतरी आम्ही अविश्रांत आहोत, आम्हाला कळत नाही. ते एक लहान मूल असतं, ते सतत चिडचिड करतं, रडतं असं, मग आई त्याला काहीतरी खाऊ देते, काहीतरी हे देते, ते
पण त्याला ती आईच पाहिजे असते. थोड्या वेळाकरता ते रमतं, पण शेवटी त्या आईला सगळं टाकून त्याला कडेवर घ्यावं लागतं, तेव्हा ते मूल थांबतं. त्याला आई पाहिजे असते. आई त्याच्या मागे कुठे खेळवणं टाकते, काही वस्तू टाकते, काही खायला देते, वगैरे वगैरे सगळं झाल्यानंतर सुद्धा ते थांबत नाही. आमचं पण देखील तसंच आहे बघा. कुठेतरी आम्ही जे अस्वस्थ असतो ना, याचं कारण असं आहे की आम्ही अविश्रांत आहोत. कुठेतरी आम्ही इतके जन्म भोगितल्यामुळे आमचा सारखा जो प्रवास चालू आहे ना, आम्हाला कुठेतरी विश्रांतीची गरज आहे, कुठेतरी थांबण्याची गरज आहे, कुठेतरी सावलीची गरज आहे, निवांत. आणि ही सावली आम्हाला कुठे मिळणार, कशी मिळणार, याचं आपण चिंतन दासबोधामध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात, नर नर धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थला हो, तो तो सिद्धी पविते श्रीराम. या नरदेहाची मोठी विशेषता अशी आहे की या नरदेहामध्ये आम्हाला परमार्थ करता येतो. जीवनाचा परमार्थ काय आहे आणि तो परमार्थ काय असतो हे करता येतो. आणि म्हणूनच समर्थांनी, तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो. एकदा परमेश्वराने माणसाला विचारलं की तू एक काही विचित्रच तंत्र आहे तुझं, मला तुझं फार आश्चर्य वाटतं म्हणे. परमेश्वर म्हणाला, माणूस म्हणाला काय आश्चर्य वाटतं? तो परमेश्वर म्हणाला, मी तुला बघतो तू जन्मभर मरमर 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 करून कमावतो म्हणे. वाटेल तसं अजिबात विश्रांती घेत नाही. पैसा पैसा हाय पैसा हाय पैसा, इकडून तिकडून टेबला खालून वरून सगळी करून येऊ दे. आणि ते पैसा कमवत असताना तू विसरतो आणि तू आपलं आरोग्य गमावून बसतो. आरोग्याकडे लक्ष देत नाही. इतका पैसा पैसा पाहिजे असतो की शरीराकडे दुर्लक्ष होतं आणि तू आपलं आरोग्य गमावून बसतो. आणि मग काय होतं, ते आरोग्य पुन्हा कमवण्याकरता तो पैसा आहे ना तो खर्च करतो. म्हणजे तो पैसा म्हणजे आता का कसे आहात म्हटल्यानंतर नाही सगळं ठीक आहे, आता बायपास झाली म्हणे. बरं बायपास झाली का? आता नाही, डॉक्टर म्हणाले आता सगळं ठीक आहे. आणि 12 लाख रुपये खर्च आलाय. मी अपोलो मध्ये होतो, 2 लाखाच्या टेस्ट झाल्या, 4 लाखाचं अमुक झालं, मग ते मोठे सर्जन आले वगैरे करून 12 लाख. आता हे 12 लाख तुझ्याजवळ होते म्हणून ते ऑपरेशन झालं ना. हे 12 लाख तू कमवत असताना उगीच ते हार्टवर प्रेशर दिलं म्हणून तुला बायपास करावी लागली ना. मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलत नाहीये बघा, ही जनरल कुणाला ते लागू पडतील तर ते योगायोग आहे, तसं नाहीये. मला कोणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाहीये, सर्वसाधारण गोष्टी सांगतोय. आम्ही आपलं आयुष्य गमवून बसतो आणि त्यानंतर आरोग्य कमवण्याकरता पुन्हा तो पैसा खर्च करतो. आणि वयाच्या 60व्या वर्षी 65व्या वर्षी आता मी म्हणतो की आता मी ठीक आहे, आता डॉक्टरने मला सांगितलंय की खाय प्यायला हरकत नाही, फक्त वर चढायचं नाहीये, गाडीत बसायचं नाहीये, वगैरे वगैरे, सायकल चालवायची, आता ठीक आहे मी. आता हे ठीक म्हणण्याकरता मी आधी ते आपलं आरोग्य गमावलं. मग तो जो पैसा कमावला होता तो पैसा, आता मी पैसाही नाही माझ्याकडे, आरोग्य मी गमावून बसलो आणि आता मी सुखी आहे. म्हणजे मी सुखी मानतोय आपल्याला. परमेश्वर दुसरं म्हणतो की दुसरं एक मला आणखीन आश्चर्य वाटतं, तू जगत असताना असा जगतो, परमेश्वर म्हणतो माणसाला, तू जगत असताना असा जगतो की जणू काही तुला आता मरायचंच नाहीये म्हणून. आणि मरत असताना असा मरतो की तू कधी जगलाच नाही म्हणून. विचार बघा, आपल्याला पटतंय का बघा? तू जगत असताना असा जगला की तू कधी मरणार नाही हे तू विचारच केला नाही. आणि मरत असताना असा मेला की कधी तू जगलाच नाही म्हणून. समर्थ म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. थोडंसं समर्थ चिंतन आपण करीत आहोत. आपल्या कीर्तनाची वेळ मला कल्पना आहे, जास्त वेळ मी घेणार नाही. समर्थाने दासबोधामध्ये सांगितलंय की श्रोते पुसती पूर्ण ग्रंथ काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने काय प्राप्त आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथे बोलिला जी विशद भक्ती मार्ग, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव. समर्थ आम्हाला सांगतात आहे, काही करा किंवा नका करू पण भक्ती मार्ग अवश्य पत्करा. भक्ती मार्गावर गेल्यानंतर ईश्वराची हमखास प्राप्ती होते. आणि समर्थ असं म्हणत असताना समर्थ म्हणतात, हे माझं वाक्य नाहीये, मी काही स्वतःहून सांगत नाहीये की मी जगा काही विरहित सांगत नाहीये. खरं म्हणजे एक आणखीन गंमत आहे, समर्थांना की आमच्या महाराष्ट्राला एक दिव्य परंपरा, भक्त परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण एक महत्वाचं काम असं केलं की आमच्या अद्वैत वेदांताला भक्ती मार्गाची जोड दिली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, ही जी परंपरा आहे म्हणजे ज्ञानेश्वरांची परंपरा, नामदेवांची परंपरा,
ज्ञानेश्वरांची अत्यंत प्रगल्भ बुद्धी आहे, असा प्रज्ञावंत मनुष्य अतिशय कठीण आहे. किंवा ज्ञानेश्वर भगवान विष्णू जे आपण म्हणतो ते अगदी यथार्थ आहे. ते नामदेव महाराजांनी या भक्तीचा प्रचार प्रसार जर कोणी करावा तर नामदेव महाराजांनी करावा. नामदेव महाराज त्या काळामध्ये इथून महाराष्ट्र सोडून पंजाबमध्ये हरियाणामध्ये गेले. मी आपल्याला हे सह्याकरता सांगतोय की मी पंजाबमध्ये सर्व्हिसला होतो आणि ग्वाल्हेर पासून पंजाब म्हणजे 700-800 किलोमीटर लांब आहे. त्यावेळी मला अतिशय एकटेपणा तिथे वाटायचा की कुठे तर आपण शिरगावचे राहणार आहे, कुठे ते सोडून 1200-1400 किलोमीटर ग्वाल्हेरला आलो आणि आता शिरगावही गेलं, ग्वाल्हेरही गेलो आणि आता आपण पंजाबमध्ये पडलो आहोत. तर ती अतिशय बेचैनी असायची की आपण कुठे पडलो. त्यावेळेला मला लक्षात आलं की आपल्या नामदेव महाराज आजपासून इतके 500-700 वर्षापूर्वी त्या काळामध्ये म्हणजे नामदेव कीर्तनकरी पुढे बा नाचे पांडुरंग आम्हाला जेवढे नामदेव प्रिय आहेत ना, नामदेव महाराजांनी ह्या भक्ती प्रसार करण्याकरता पंजाबमध्ये गेले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पंजाबच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये म्हणजे नानक देवांचा गुरुग्रंथ साहेब जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांच्या 64 अभंगांचा समावेश केलेला आहे. आणि तो इतका बेमालूमपणे केलेला आहे की नामदेवांचे अभंग आहे किंवा नानक देवांचे अभंग आहे सांगता येणार नाही. म्हणजे त्या प्रांतात जाऊन त्यांची भाषा शिकून त्यांचा जो काही तिथला एक परिवेश आहे किंवा त्याच्यामध्ये स्वतः मिसळून आणि शिवाय आपल्या भक्तीचा मार्गाचा आपल्या पद्धतीचं प्रतिपादन करणं हे नामदेव महाराजांची किमया आहे. खरं म्हणजे आज एकनाथ षष्ठी आहे. काल महाराज म्हणाले होते, खरोखर ती गोष्ट गरज आहे. आणि गंमत अशी की समर्थांचं आणि एकनाथ महाराजांचं नातं सुद्धा आहे. काहीतरी नामदेव एकनाथ महाराजांच्या पत्नी बहुतेक समर्थांच्या काहीतरी मावशी लागत किंवा असं काहीतरी नातं होतं. आणि एवढं मला माहिती आहे की लहानपणी समर्थांना एकनाथांच्या झोळीत घालण्यात आलं होतं लहान समर्थ असताना. एकनाथ महाराज म्हणजे काय, अव्यंग प्रपंच आणि अव्यंग परमार्थ हे कोणी करावा तर एकनाथ महाराजांनी करावा. आणि वेळ काय होतं, विषय खूप निघतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणजे काही वेळा असं आश्चर्य वाटतं की आपण संत म्हणता करता, आपण संत भेटी करता आपण असुसलेलो असतो. आपण या ठिकाणी जमलो याचा अर्थच आहे की कुठेतरी दत्तात्रय स्वामींची, कुठेतरी समर्थांची, कुठेतरी यांची कृपा आपल्यावर व्हावी. आणि हे जो परमार्थ किंवा भक्ती आहे, खरं म्हणजे भक्तीची फळश्रुती हे संत असं समर्थ म्हणतात. तो भक्ती करत असताना भक्ती केल्याने काय होतं, भक्ती केल्याने देव प्राप्त होतं ठीक आहे, पण भक्तीची फळ संत तृप्तीची निजतृप्ती, संत तृप्तीची निजतृप्ती, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत श्रीराम. भक्ती केल्याने काय होतं तर भक्ती केल्याने संत मिळतात. आणि संत म्हणजे काय की परमार्थाचे अधिष्ठान समर्थ म्हणतात. आम्हाला जर परमार्थ करायचा असला तर संतांच्या आश्रयाशिवाय, संतांच्या सान्निध्याशिवाय, संतांच्या मार्गदर्शनाशिवाय आमचा परमार्थ कधी फळद्रूप होणारच नाही. आम्ही घरी बसून तर आम्ही हे सगळं केलं, श्रवण केलं तसं होणार नाही. आम्हाला संतांच्या आश्रयाला यायलाच पाहिजे, संतांचं साहित्य आम्हाला सेवन केलंच पाहिजे. आणि अशा याच्यामध्ये एकनाथ महाराजांच्या याच्यामध्ये आम्ही तर हे तर आमची मनुष्यांची इच्छा झाली की आम्हाला संतांच्या भेट घेण्याची इच्छा असते. प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा संत भेटी करता असुसलेला असतो. थोडस माझं वाक्य आपल्याला खटकेल कदाचित. संत सहवासा करता आम्ही सगळे लोक असुसलेलो असतो. आमचं प्रत्येक जो आमचं साहित्य आहे किंवा भारतीय वेद जे वेदांत आहे त्याच्यामध्ये संत महंतीचा, संत भेटीचा तर महिमा खूप गायलेलाच आहे. पण जर आपण थोडासा विचार केला तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा संतांच्या भेटी करता असुसलेला असतो. आपल्याला माहिती आहे श्रीखंड्या चरित्र. श्रीखंड्या चरित्र म्हणजे काय, प्रत्यक्ष पांडुरंग भगवान एकनाथांकडे येतात आणि आल्यानंतर त्यांच्या घरी 14 वर्ष पाणी भरतात. अहो आम्ही आमचं घरचं पाणी भरत नाही, आम्ही पंप दाबतो, फक्त बटणं लावतो. आम्हाला तर भरायची भांडी घेऊन कंटाळा येतो. अशा वेळी त्या श्रीखंड्यांनी प्रत्यक्ष परमात्म्यांनी गोदावरीचं पाणी कावडीतनं भरून नाथांकडे आणावं. आणि हे किती वर्ष, 14 वर्ष. आणि हे करत असताना नाथांना कुठेही त्यांनी कळू दिलेलं नाहीये की मी श्रीखंड्याच म्हणून राहिले ते. जेव्हा नाथांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय अपेक्षा आहे, तेव्हा काय नाव आहे तुझं, माझं नाव श्रीखंड आहे म्हणे. कशा करता आलायस तू, नाही मला काही कामाची गरज आहे, माझी इच्छा आहे की आपल्याकडे काहीतरी काम करावं. बरं तू काय घेणार आहे, काय तुला आम्ही द्यायला पाहिजे, काय तुझी काय म्हणतात त्याला बिदाकी काय होणार, तुझं काय आम्ही सेवा करावी लागेल. मज न लगे सर्वथा वेतन
परमेश्वर काय म्हणतो बघा, भगवान काय म्हणतात नाथांना बघा, मज न लगे सर्वथा वेतन, उदरापुरते देई अन्न, वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण, सेवा करीन निशिदिनी, मला काही नको, मला फक्त तुझे काहीतरी वस्त्र जीर्ण शीर्ण म्हणजे फाटकी फुटकी वस्त्र द्यावी, पोट भरायला अन्न पाहिजे, आणि याशिवाय मला काही नको. त्याचं कारण असं की परमेश्वर सुद्धा असूसलेला आहे. नाथांची सेवा करत असताना सेवा तो करतोच आहे, नाथांचा सहवास त्याला गरज आहे. आणि हीच खरं म्हणजे सेव्य सेवक भक्ती आहे, नुसती भक्ती नाही आहे. दासबोधामध्ये समर्थांनी नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. नवविधा भक्तीचं वर्णन करताना असं समर्थ म्हणतात, भक्तीचे योगे देव म्हटल्यानंतर नवविधा भक्तीचं भजन जे विवरण आहे. नवविधा भक्ती म्हणजे कोणची, काल मी बोललो होतो थोडंसं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, ही भागवतातली भक्ती आहे. आणि या भागवतातल्या भक्तीचं इतकं विवेचन किंवा इतकं विवरण कुठल्याच ग्रंथात आलेलं नाहीये, फक्त दासबोधामध्ये आहे. कारण भक्तीचे योग देव निश्चय पावती मानव, आणि दासबोधातला भक्ती हा मुख्य विषय आहे, प्रत्येक ग्रंथात असतो. पण ते करत असताना समर्थांनी जगातल्या कुठल्याही विषयाला सोडलेलं नाहीये. मी थोडंसं अजून सांगू इच्छितो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे, पण हा आपल्या गीतेचा अनुवाद आहे. गीतेची मराठीमध्ये भाषेमध्ये टीका आहे. त्यानंतर तुकारामांची गाथा, तुकारामांची गाथा हे संकलन आहे, हे तुकारामांच्या अभंगांचं संकलन आहे. आणि ज्ञानेश आपलं दासबोध बघत असताना दासबोधामध्ये ह्या स्वतंत्र विषय आहे, ह्यामध्ये कुठल्याही याचा अनुवाद किंवा असं नसताना संपूर्ण विषय त्यांनी भक्ती मार्गाला धरून जगातल्या कुठल्याही विषयाला समर्थांनी स्पर्श केलेला नाही असं नाहीये. उदाहरण मी सांगतो आपल्याला. भक्ती घेत असताना प्रपंच आणि परमार्थ यातला जो दोघांचा जो जे मध्ये गॅप आहे ना, तो समर्थांनी बुजून काढलेला आहे. व्यवहार करत असतानाच आम्हाला भक्ती करता येते. व्यवहार वेगळा आणि प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा असं काही नाहीये. प्रपंच करता करताच परमार्थाकडे केव्हा वाटचाल सुरू होते आम्हाला कळत नाही, आणि आम्ही प्रपंच करत उत्कृष्ट प्रपंच आणि उत्कृष्ट परमार्थ करता येतो. समर्थांनी मूर्ख लक्षण निरूपण घेतलेलं आहे. माणसाने आधी भक्ती करत असताना परमेश्वराकडे जात असताना आधी हे बघावं की मी आधी मनुष्य म्हणून तरी आहे की नाही, माझ्या करता माझ्याकडे जे मनुष्य तत्वाचं जे गरज आहे ती माझ्या आहे की नाही. मला जर माझा शेजारी मला विचारत नसेल, माझी बायको जर मला विचारत नसेल, माझे घरचे लोक जर मला विचारत नसतील, आणि त्यांना जर लोकांना माझा कंटाळा येत असेल, तर मी मला परमेश्वर कसा काय घेईल हो? मी परमेश्वराची नुसतं टाळा कुठून जर भक्ती करत बसलो तर परमेश्वराला ते मान्य आहे का? की परमेश्वराला जर ह्या लोकांना मी नकोय, माझ्या शेजारच्याला मला नकोय, माझ्या समाजाला मला नकोय, माझ्या देशाला माझी गरज नाहीये, तर परमेश्वराला माझी गरज आहे का? त्यामुळे जगत असताना आम्ही प्रत्यक्षपणे कसं जगावं, आणि हे करत असताना उत्तम पुरुष लक्षण काय, तू आधी मनुष्य बनलाय, आता उत्तम पुरुष बन, मूर्ख राहू नकोस. मूर्खाची लक्षणं कोणकोणती? म्हणजे मी जेव्हा वाचलं तर असं वाटतं की कदाचित आपल्याबद्दल समर्थांनी लिहिलेलं आहे म्हणून. मूर्ख लक्षण बघत असताना आपल्याला पु ल देशपांडे सर्वांना माहिती आहेत ना. पु ल देशपांडेची एक गंमत आहे. एकदा बाबासाहेब पुरंदरे, शिवछत्र आपले जाणता राजाकार, एकदा बाबासाहेब पुरंदरे पु ल देशपांड्यांकडे गेले, आणि गेलेले असताना त्यांनी म्हटलं की पुन्हा तू काय चाललंय, काय करतोय, काय झालं का? 5 मिनिटात ना. हो. पु ल देशपांडे बाबासाहेबांनी विचारलं की काय चाललंय तुझं, तेव्हा पु ल देशपांडे म्हणाले की मी माझं आत्मचरित्र वाचतोय म्हणे. अरे चा, तू कधी आत्मचरित्र लिहिलं? त्यामुळे मी लिहिलेलं नाहीये, माझं आत्मचरित्र समर्थांनी 300 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. ते मूर्ख लक्षण निरूपण नाम वाचत होते, आणि ते मला ते वाचत असताना मला असं वाटतं की मला माझ्याबद्दल समर्थांना एवढं कसं काय कळलं म्हणून. म्हणजे मूर्ख लक्षणामध्ये माणसाच्या प्रकृतीचा पूर्ण विचार केलेला आहे. एक प्रबंधन कसं असावं, एक सामान्य लेखन कसं, लेखनासारख्या गोष्टी समर्थांनी बारीक सारीक घेतलेल्या आहे. लेखनावरनं माणसाची प्रकृती कळते, माणसाचा स्वभाव कळतो. लेखनाची वेलांटी किती असावी, एका अक्षराचं प्रोपोर्शन काय असावं, गॅप किती असावा, कागद कसा असावा, शाई कशी असावी. मी आपल्याला हे ह्याकरता सांगतोय की दत्तात्रय स्वामींचा जो दासबोध ग्वाल्हेर मठात आहे, 330 वर्षानंतर सुद्धा आजही त्याचं अक्षर, आजही त्याचं पान कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट न करता जसं तर तसं आहे. आणि त्यांचीच कृपा ती आहे. आणि त्या काळी म्हणजे आज आम्ही प्रिंटिंगवाले आहोत, घरी आपल्याला माहित असेल प्रिंटिंगचा व्यवसाय बऱ्याच लोकांनी बघितलाय.
हे असताना सुद्धा आजची शाही आणि त्या काळाच्या शाहीमध्ये किती म्हणजे ती किती ऍडव्हान्स आहे, समर्थांनी किती त्याचं विचारण केलेलं आहे. शाही कशी तयार करावी याबद्दल समर्थांनी दासबोधात लिहिलेलं आहे. अक्षर कसं काढावं लिहिलेलं आहे. सामानगड किल्ला बांधत असताना त्या एका विटेची काय प्रपोर्शन असावं, त्याच्यामध्ये गॅप किती असावा, चुना किती असावा, ते कसं तयार करावं, गडी माणसं कशी निवडावी. आम्ही जर गडी एखाद्या म्हाताऱ्या गडीला घेतलं आणि तो काम करणारा नसेल तर बाकी 10 गडी घरी नुसते बसून राहतील, त्याच्याकडे बघत राहतील. त्यामुळे इथे परमार्थ करू नका, व्यवहारच पाहिजे. इथे चांगला हट्टा गडी आणि काम करणारा मनुष्यच पाहिजे. आमची दिनचर्या काय असावी, आम्ही कसं राहावं, काय करावं, वेश असावा बावळा, अंतरी असावा नाना कळा, अनेक गुणांचं आम्ही संगोपन केलं पाहिजे. समर्थांची एक मोठी लिस्टच आहे. समर्थांनी स्वतःकरता काही मागितलेलं नाहीये, पण परमार्थ करण्याकरता जे गरजेचं आहे, संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मला दे रे राम. असं समर्थांचं. आपला वेळ झालेला आहे आणि विषय थोडासा गरज अजून वेळेची होती, पण आता मनोज महाराजांचं कीर्तन आहे, मला कल्पना आहे सगळे लोक आपण जमलेला आहात, आपण विषयाला इथे थांबूया. खरं तर काय 2 दिवसाचा विषय होता, काल काही बोलणार होतो पण काल महाराज आले होते, त्यांचं वय 93 वर्षाचं वय होतं आणि त्यांच्या प्रकृतीकडे बघत असताना म्हणजे आपल्या कार्यक्रम आपण थांबवला आणि त्यांचा कार्यक्रम झाला. फक्त मी एवढंच सांगतो की दास्य भक्ती समर्थांना अतिशय प्रिय आहे. समर्थांनी नवविधा भक्तीमध्ये सुद्धा दासबोध म्हणजे काय, 2च मिनिटं मी घेतोय. दासबोध म्हणजे काय तर समर्थांनी सांगितले की दास्य समर्थांच्या समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्रांना समर्थ म्हणत असत. समर्थांना लोकांनी समर्थ का म्हटलं, कारण त्यांनी प्रभू रामचंद्रांना समर्थ म्हणून संबोधन केलं, त्या रामचंद्राचं दास्यत्व केलं. दासबोध म्हणजे प्रभू रामचंद्राच्या दास्यत्वातनं झालेला बोध आहे तो. समर्थ सांगतात की माझा बोध नाहीये, मला प्रभू रामचंद्रांची दास्यत्व करत असताना तो बोध झालेला, मला झालेला बोध आहे आणि तो मी लोकांसमोर मांडतोय. समर्थ रामदास स्वामी म्हणजे त्यांनी म्हटलंय की मी समर्थांचा रामाचा दास झालो, त्यामुळे संपूर्ण जगावरती स्वामित्व मी मिळवलं आणि समर्थपणे संचार केला. तर असा हा बोध समर्थ दासबोधा करता करतात. आणि दासबोधामध्ये जे दास्य भक्ती समर्थांना अभिप्रेत आहे ती मारुती रायाकडनं समर्थांना मिळालेली आहे. आणि मारुती रायांचं फक्त एकच छोटीशी गोष्ट सांगतो, मारुती राय सुद्धा स्वतः दास्य भक्तीचे नाहीये, ही दास्य भक्ती मारुती रायांना प्रत्यक्ष शंकराकडनं मिळालेली आहे. आणि हे शिरगाव निवड समर्थांनी का करावं, शिरगावची निवड का करावी, असा एक विचार मनात आल्यानंतर असं वाटलं की इथे ते वातावरण आहे, इथे भगवान भैरवनाथांचं ग्रामदैवत आहे. समर्थ म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष चंद्रमौळीबद्दल समर्थांनी शंकराबद्दल अनेक वेळा सांगितलेलंच आहे की रामनामाशिवाय ते की करतच नाही. पण त्यांचे जे गण आहेत म्हणजे भैरवनाथ महाराज आहेत, त्यानंतर इथे पालीचे खंडोबा आहेत, भैरवादी समुदाय रामनाम नित्य गाय असं समर्थ म्हणतात. आणि अशा या परिपूर्ण वातावरणामध्ये, रामनामाच्या वातावरणामध्ये समर्थांनी मठ स्थापना केली. दत्तात्रय स्वामींना तिथे बसवलं, मारुतीरायाची स्थापना केली. आणि मारुतीरायांचा जो जन्म झाला तो त्याच्या काल त्यांनी सांगितलं आपल्याला की अंजनीने 60,000 वर्षापर्यंत हे केलं. आणि जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले, मग दास्य भक्तीबद्दल आपण सांगतो आहोत, तेव्हा त्यांनी विचारलं अंजनी बोल तुला काय पाहिजे. तेव्हा अंजनी म्हणते की तुमच्यासारखा मला पुत्र पाहिजे, तो झुंजार असावा, सगळं काही असावं, वज्रदेही असूनही महाभक्त असावा. त्यांनी इतकी मोठी लिस्ट दिली की असा पाहिजे तसा पाहिजे तसा पाहिजे. भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि अवतार घ्यायची तयारी करू लागले. पार्वती माता म्हणाल्या काय गोष्ट आहे, आज तुम्ही एवढे आनंदात कसे काय आपण, तेव्हा मला अवतार घ्यायचा आहे म्हणून. तेव्हा अवतार घ्यायचा आहे की नवीन गोष्ट नाहीये, तुमचे 10 रुद्र अवतार अजून झालेले आहे, आता हा 11वा रुद्र होणार आहे. तेव्हा पार्वती माता म्हणाले पार्वती तुला माहित नाही म्हणून. या अवताराची विशेषता अशी आहे की अंजनीने जे जे काही मागितलंय ना, आता ह्याच्यामध्ये ना मला खूप सुटसुटीतपणा झालेला आहे म्हणून. कारण मी ज्या रामाचं नाव मी घेतो ना, आता मी त्या रामाचं संपूर्ण जीवनभर मी आता सेवा करणार आहे फक्त. आणि मला काय आहे की मी आता वानर अवतार घेणार आहे, ती अंजनी वानरी आहे, आता मी वानर अवतारात मध्ये घेणार आहे. आणि सगळं बलदंड वगैरे असल्यानंतर सुद्धा बुद्धिमत्तां वरिष्ठम, बुद्धी चांगली पाहिजे, सगळं काही चांगलं, वज्रदेही असूनही महाभक्त पाहिजे. आता हे सगळं प्रकारे ना माझ्याकडे दुसरा कोणी मनुष्य नाही पाठवण्याकरता, किंवा मी कोणा आपल्या ऑफिसच्या एखाद्या माणसाला पाठवू शकत नाही की तुझा जन्म घे म्हणून, मला प्रत्यक्ष झाला पाहिजे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आता या जन्मामध्ये म्हणजे वानर जन्मामध्ये म्हणजे मारुतीच्या जन्मामध्ये मला आता कुठलीही कटकट नाही माझ्या मागे. आता मला शाळेत जावं लागणार नाही, मला कपड्यांची चिंता नाही, मला घराची चिंता नाही, मला जेवणाखाण्याची आमटी बनली का, चपात्या झाल्या का, भात झाला का तयार नाही, जे काही फळ आहे ते मी खाऊन नाही, जंगलात मला राहायचं आहे,
कपड्यांची काही चिंता नाही, लंगोटी लावली नाही लावली काही प्रश्न नाहीये, चणे मिळाले भरपूर झाले, आणि माझा जो जन्म अव्याहतपणे जन्म आहे फक्त राम कार्याकरता खर्च होणार आहे. राम कार्य किये बिना मोही कहा विश्राम, मारुतीरायांनी सांगितलेलं आहे. असे भगवान शंकरांचा मारुतीरायाचा अवतार झालेला आहे, आणि हाच अवतार समर्थ रूपाने आलेला आहे. त्यामुळे समर्थांमध्ये दास्य भक्तीचं जे आहे ते बाळकडू म्हणा किंवा आजकाल आपण म्हणतो DNA, त्यांच्या त्या जीन्समध्ये दास्य भक्ती भरलेली आहे. आणि समर्थांनी फक्त एकच सांगितलंय की देवाचे वैभव वाढवावे. दास्य भक्तीचं विशेषतः सांगताना एकच ओळीत सांगतो, देवाचे वैभव वाढवावे, न्यून पूर्ण पडोजी नेदावे. हे बघा, हे फार महत्वाची ओळ आहे. आपण कुठल्याही दास्य भक्तीचं काय विशेषता आहे की दास्य भक्तीमध्ये एक तर मीपणा काही नसतो, मी दास असतो त्याचा, माझं स्वतःचं काही नाही, सगळं प्रभू रामाचं आहे, मी रामाचा फक्त सेवक आहे. न्यून पूर्ण पडोजी नेदावे. कुठलंही कार्य होत असताना, जसं उत्सव चाललाय आता, इथे कुठल्या गोष्टीची कमी केव्हा पडेल सांगता येत नाही. तर आम्हाला काय बघायचं आहे की काय कमी आहे तिथे आम्ही, जिथे कमी तिथे आम्ही, हा मारुतीरायांचा समर्थांचा उपदेश आहे. कुठल्याही चांगलं कार्य होत असताना, दास्यत्व स्वीकारत असताना जिथे कमी तिथे आम्ही, मग आम्हाला केर काढावं लागो, आम्हाला बिछाईत करावी लागो, आम्हाला बुक्का लावावं लागो, वाटेल ते काम असो, जिथे कमी तिथे आम्ही जर घेतला, हे दास्य भक्तीचं रहस्य आहे. आणि हे जर आम्ही इथे आणलं तर मला वाटतं या ठिकाणी बरोबर अतिशय लोक म्हणजे खूप झटून कार्य करतात. आपण बाहेरची मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने आलेली आहेत, बाहेरून सुद्धा लोक कीर्तनकार वगैरे येतात. सगळं हा उत्सव साजरा होतो, चांगलं होतं. त्याचं कारण असं आहे की ती भक्ती आमच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी भिन्न चाललेली आहे, आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि हे राहिलं तर ही दास्य भक्ती इथे काय आहे, स्थान आहे. दास्य भक्ती निश्चित रूपाने इथे फळाला येईल, कारण हे दास्य भक्तीचं हे माहेरघर आहे, दासबोधाचं हे माहेरघर आहे. मी अधिक बोलत नाही, आपण आपला वेळ घेतला, मी या ठिकाणी थांबतो. आता उद्या आम्ही जातो आमच्या गावात, आणि आम्हाला आता दुपारी संध्याकाळी निघायला पाहिजे, तेव्हा दुसरे बंधू आमचे धाकटे बंधू येऊ शकतील. आपल्या सर्वांचा निरोप घेतो. मुख्य म्हणजे आपण दासबोधाचं मी हिंदी सांगितलं ते आपण लक्षात ठेवावं. हा दासबोध आपण इथेच ठेवणार आहे. आता आपण त्याला अवलोकन आपल्याला करता येईल. आपल्या हिंदी भाषी लोकांमध्ये कुणाची इच्छा असली त्याला तो आपण आपल्याला देता येईल, आपण ते करता येईल. जय जय रघुवीर समर्थ, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.